श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपालकृष्णाय नमः. श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः. अध्याय 8. परीक्षिताचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक. सूत म्हणाले, यानंतर पांडव श्रीकृष्णांच्या सह स्त्रियांना पुढे करून मेलेल्या स्वजनांना तिलांजली देण्यासाठी गंगा तीरावर गेले. तेथे त्या सर्वांनी मृतबंधूंना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला. त्यानंतर भगवंतांच्या चरणकमलांच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगाजलात पुन्हा स्नान केले. कुरुराज महाराज युधिष्ठिर, त्यांचे बंधू धृतराष्ट्र, पुत्र शोकाने व्याकुळ झालेली गांधारी, कुंती आणि द्रौपदी असे सर्वजण मृत स्वजनांच्यासाठी शोक करीत होते. भगवान श्रीकृष्णांनी धौम्य मुनींसह त्यांचे सांत्वन करून त्यांची समजूत घातली की संसारातील सर्व प्राणी कालाच्या अधीन आहेत. मृत्यूपासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. अशा प्रकारे धूर्त बंधूंनी कपटाने हिसकावून घेतलेले राज्य भगवान श्रीकृष्णांनी अजातशत्रू युधिष्ठिर महाराजांना त्यांना देऊन टाकले. तसेच द्रौपदीच्या केशसंभाराला स्पर्श केल्याने आयुष्य क्षीण झालेल्या दुष्टराजांचा वध करविला. त्याचप्रमाणे उत्तम सामग्री आणि पुरोहितांद्वारे युधिष्ठिराकडून 3 अश्वमेध यज्ञ करविले. याप्रमाणे 100 यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या यशाप्रमाणे युधिष्ठिराचे पवित्र यश 10 दिशांत पसरविले. तदनंतर भगवान श्रीकृष्णांनी तिथून जाण्याचा विचार केला. व्यास आदी ब्राह्मणांचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला. त्या सर्वांनीही भगवान श्रीकृष्णांचा मोठा सत्कार केला. त्यानंतर श्रीकृष्ण सात्यकी आणि उद्धवासह द्वारकेला जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. त्याचवेळी त्यांनी पाहिले की भयाने विव्हळ झालेली उत्तरा समोरून पळत पळत येत आहे. उत्तरा म्हणाली, देवादिदेवा जगदीश्वरा, आपण महान योगी आहात. आपण माझे रक्षण करा. या लोकात मला अभय देणारा आपल्याशिवाय अन्य कोणीही नाही. कारण इथे तर प्रत्येकजण दुसऱ्याच्या मृत्यूलाच कारण होतो आहे. हे प्रभो, आपण सर्व शक्तिमान आहात. तप्त असलेला हा लोखंडी बाण माझ्याकडेच वेगाने येतो आहे. स्वामी, हा माझे खुशाल भस्म करू, परंतु याने माझ्या गर्भाला धक्का पोचू नये. सूत म्हणाले, तिचे करुणावचन ऐकताच भक्तवत्सल भगवान समजून चुकले की अश्वत्थाम्यानेच पांडवांचा वंश नाहीसा करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आहे. हे मुनिश्रेष्ठ, जळत असलेले 5 बाण आपल्याकडेच येत असलेले पांडवांनी त्याच वेळेस पाहिले, म्हणून त्यांनीही आपापली अस्त्रे सज्ज केली. सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे रक्षण केले. योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहेत. पांडवांची वंशपरंपरा चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्या मायेने उत्तरेचा गर्भ आच्छादित केला. शौनका, जरी ब्रह्मास्त्र हे अमोघ आहे आणि त्याला प्रतिकार करण्याचा कोणताही उपाय नाही, तरी भगवान श्रीकृष्णांच्या तेजासमोर आल्यावर ते शांत झाले. हे आश्चर्य समजण्याचे काही कारण नाही, कारण भगवान श्रीकृष्ण तर सर्व आश्चर्यांचे निधान आहेत. ते स्वतः जन्म असूनही आपल्या मायेच्या योगाने या विश्वाची उत्पत्ती, रक्षण आणि संहार करतात. जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघाले, तेव्हा ब्रह्मास्त्राच्या ज्वालांतून मुक्त झालेल्या आपल्या पुत्र आणि द्रौपदीसह सती कुंतीने या प्रकारे स्तुती केली.